असेल दोन्ही टीम्स आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजचा दिवस क्रमांक 2 SBN क्रिकेट लीग ग्रँड टर्फ टूर्नामेंट 2025. दर्जेदार असं आयोजन, दर्जेदार असं नियोजन. 16 संघ 4 पोल आणि एक असेल चॅम्पियन. मात्र तो कुठला संघ असेल यासाठी कालचा दिवस एकंदरीत 8 संघ आणि त्यापैकी जर पाहायला गेलं तर ज्या संघाने चांगली कामगिरी केली ते पुढे गेले आणि आजच्या दिवसामधले कुठला संघ जो मात्र फ्रंट फूट वरती पाहणं महत्त्वाचं असेल. चला सर्वांनी टर्फ खाली करायचं विनंती असेल. सर्वांनी टर्फ खाली करा प्लीज. या साईडचे सर्व बॅटर्स तिथे आपण प्लेअर डगआउट ठेवलाय तिकडे जा प्लीज. फक्त एक एक्स्ट्रा प्लेअर असेल. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेअर फक्त बस, बाकी कोणी नको प्लीज. प्लीज तितका सहकार्याची अपेक्षा असेल. 12th मॅन दोन्ही टीमचे साकिनाका पॅकर्स आणि यंग फायटर्स एक एक्स्ट्रा प्लेअर. चला विनंती असेल यंग फायटर्स टीम लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आणि आशिष सर आणि अशोक सर तुम्ही त्यांना सर्व कळवा आणि बिंदास डिसिजन द्या जो असेल तो. चला विनंती असेल लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. यंग फायटर्स विपक्ष साकिनाका पॅकर्स अशी आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप क्रमांक 3 मॅच क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला साकिनाका पॅकर्स टॉस जिंकला, बॅटिंग चूज केली आहे, इन्व्हाइट केलंय फिल्डिंगसाठी. आपण पाहू शकतो यंग फायटर्स या संघाला 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. थोडस स्पीडअप करायचंय अन्यथा विनंती असेल दोन्ही टीम्स लवकरात लवकर सामना सुरू करायचे, अन्यथा यानंतरच्या मॅचेस आपल्याला 3 षटकांच्या खेळाव्या लागतील. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. म्हटलं जातं की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कभी कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर आतोड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. कुठला संघ इथून विजयी होणार, कुठल्या संघाला इथून पराभूत व्हावा लागेल, येणारे 4 षटक आपल्याला सांगून जातील कुठला संघ वर्चस्व गाजवेल आणि कुठल्या संघाला इथून थोडीशी माघार घ्यावी लागेल. एका बाजूला साकिनाका पॅकर्स तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय यंग फायटर्स. विनंती असेल लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. यंग फायटर्स टीम आपला 12th मॅन इथे उपस्थित नाहीये. विनंती असेल लवकरात लवकर 12th मॅननी उपस्थित राहायचंय. बॉलिंग मार्क वरती ओमकार पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो जुनेद, नॉन स्ट्रायकर एंड वरती रितेश. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, ऑल द बेस्ट बोथ द टीम. चला विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू करायचा. तर एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, लीगची 3rd मॅच ही 3 षटकांची असेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज होतोय तयार ओमकार. स्ट्रायकर एंड वरती जुनेद, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना पाहायला मिळतोय टप्पा पडला, थोडीशी हरकत, बॅटची कडा आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, गोशांकी क्षेत्र आणि 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतोय. ज्याप्रमाणे थेंबे थेंबे तळे साचते अगदी त्याप्रमाणे एका धावेला महत्व इथून द्यावा लागणार आहे. पहिली धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती, 1 धाव धाव फलकावरती. पंचांशी वाद घालायचं आणि या गोष्टीची देखील नोंद सर्व संघांनी करून घ्यायची. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा ओमकार. स्ट्रायकर एंड वरती रितेश. इथे आपण पाहतोय पंचांचे दोन्ही हात समान, तरी धाव असेल अव्वांतरची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. ऑनबोर्ड टीमची टोटल 2 धावा. चांगला चेंडू होता, स्ट्रोक देखील अफलातून पाहायला मिळतो, मात्र तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अगदी बुंदा टाकलेला चेंडू
आणि त्यावरती बॉटमॅनचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 3 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे आणि बॉलिंग मार्कवरती आपण ओमकार पाहतोय. पुन्हा एकदा बुंद्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते, जम्बलिंग पाहायला मिळते. चेंडूला गॅदर करता आलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एक चोटी धाव ज्याला आपण चिकी सिंगल म्हणतो क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, ती मात्र कंप्लीट होती. टीमची टोटल 4 धावा. आतापर्यंत चेंडू झाले 3. लीव करायचा प्रयत्न होता. आउटसाइड लेग स्टम्प अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. एकदा पुन्हा एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. फुकट ती पौष्टिक अगदी त्याप्रमाणे ह्या धावा कुठेतरी मदतगार ठरतील यात काही शंकाच नाहीये. 5 धावा. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. सडक पे धडक बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एसबीएन ट्रॉफी षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. 11 धावा निल्सनाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक अफलातून होता, ज्यामध्ये टायमिंग देखील होता आणि ज्यामध्ये जर पाहायला गेलं तर प्लेसमेंट देखील होती. एकंदरीत 11 धावा आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल ची मात्र 11 आपण पाहू शकतो. एक याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माते, शिल्पकार अर्थातच ब्रायन डिमेलो सरांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान ब्रायन डिमेलो साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय रवींद्र शेठ भोसले साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. लाखो की बस्ती में दिलदार असती म्हणजे आमचे रवींद्र शेठ भोसले साहेब, त्यांचं देखील आम्ही करूया मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 12 धाव फलकावरती. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार आहे. शेवटचा चेंडू. यावेळेस देखील प्लेसमेंट चांगली आहे, मात्र डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन पहिला. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. धावफलक आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. षटकामध्ये देखील पाहायला गेलं तर अजून काही चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. यावेळेस फ्रंट फूट ड्राईव्ह, फ्रंट फूट स्ट्रोक मारायचा प्रयत्न नव्हता. अखेर आपल्याला पाहायला मिळाला डिफेन्सिव्ह स्ट्रोक, डॉट बॉल. आणि यावेळेस देखील स्ट्रोक मारायचा प्रयत्न कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे नो बॉल पंचांनी घोषित केलंय. नो चेंडू असेल. अतिरिक्त धाव जी मात्र बियत असताना पाहायला मिळते. म्हटलं जातं की एक तर कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. आधीच धावा जास्त येतात, त्यामध्ये अतिरिक्त धावा. मग हा चूक नाहीये तर हा गुन्हा आहे. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
याच दरम्यान रेल्वे अधिकारी, रेल्वे ऑफिसर म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे गवळी सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. माननीय श्री विवेकजी गवळी सर जे रेल्वे ऑफिसर आहेत, त्यांची नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विवेकजी गवळी साहेबांचा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने आणि SPN ट्रॉफीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहू शकतो सिंगल धाव इथे कंप्लीट होती. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साकिनाका पॅकर्स संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. कुठेतरी धावसंख्या चांगली बनती आहे. गोलंदाजी करणारे यंग फायटर्स संघ बॅकफूट वरती आहे. असफलता मिळाली आहे, मात्र अशा परिस्थितीमध्ये म्हटलं जातं की असफलता भी एक चुनौती उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम. क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना करावे लागतील, कारण अभी नाही तो कभी नाही. ही मॅच जर हरला तर कुठेतरी तुम्ही बॅकफूट वरती जाऊ शकता. रजनीकांत तिसऱ्या षटकामध्ये मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बॅक हा ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे जातीये. 26 धावा, सॉरी 27 धावा. नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. रितेश आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती आहे. ज्या रितेशच्या बॅट मधून आय थिंक 2 षटकार आले होते, असा रितेश आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती. पुन्हा एकदा मिस्टॅम्प स्ट्रोक होता. फिल्डर होता. रिफ्लेक्सेस थोडेसे कमी पडले. अशा परिस्थितीमध्ये एक चिकी सिंगल कंप्लीट होती. 29 एका आघाड्याच्या मोबदल्यामध्ये. विथ द लॉस ऑफ 1 विकेट 29 रन ऑन द स्कोरबोर्ड. टीम साकिनाका पॅकर्स. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. बॅटची कडा लागते. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल इथे पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येईल यंग फायटर्स संघाला, कारण धावसंख्या चांगली बनती. अशा परिस्थितीमध्ये अंकुश लावणं गरजेचं आहे. यावेळेस देखील एक्स्ट्राची धाव पाहायला मिळेल. व्हाईट बॉल, व्हाईटची एक रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सध्याच्या स्थितीला करंट रन रेट जर पाहिलं तर 12च्या आसपास पाहायला मिळतो आणि प्रोजेक्टेड स्कोर 45 पाहायला मिळतो. अशा परिस्थितीमध्ये आता चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतो नेटला चेंडू लागतोय आणि चाललाय मिड ऑन मध्ये. मिड ऑन आणि मिड ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षक आले होते, मात्र त्यांच्या आधी चेंडू धरतीला दान झाला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. डाऊन दी बॉल. कुठलाही खेळाडू नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना पाहायला मिळतोय. सिंगल झाली आहे कंप्लीट. अशा परिस्थितीमध्ये 3 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुनील बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिली टीम कडून शेवटची ओव्हर घेऊन तयार आहेत. पहिलाच बॉल वाईट. 33 धावा. विल्सन आकडा पाहायला मिळतोय. मान्यवरांची मांदी आई जी मात्र आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला या क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने स्वागत असेल. बॅटची कडा लागते आणि दोन्ही पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतो, ज्याला आपण चायनीज कट असं म्हणतो. अगदी त्याचप्रमाणे बॅटची कडा लागली आणि चेंडू सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल जाता. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलं जात आहे. बॉल सीमा पार. थँक्यू सो मच. फुल टॉस चेंडू आणि त्यावरती फुल टोल वसूल केला. चेंडू सीमारेषा पलीकडे गेला षटकारासाठी, मात्र त्यानंतर कमबॅक केला जातोय. फुललेचा चेंडू होता. बॅटची कडा लागली. चेंडू वाईडिश मिड ऑन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि एक धाव कंप्लीट झाली. यावेळेस देखील कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद.
जर्सी नंबर 22 मध्ये यावेळेस स्ट्रोक अफलातून आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार. फलकावरती एका चेंडूचा खेळ या इनिंग मधला शिल्लक आहे आणि पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न मात्र फलंदाज होतोय बाद. शेवटचे चेंडू असेल दोन्ही टीम्स आपण लवकरात लवकर चेक. याच दरम्यान प्रशांत दादांची उपस्थिती आणि विनायक शेठ कांबळे सरांची उपस्थिती ज्यांच्या वतीने संपूर्ण मॅनेजमेंट हँडल केली जाते त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि नानू देखील उपस्थित आहेत. कॉमेडी किंग नानू यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. साई जाधव यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. साई जाधव साहेबांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर एका गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. ज्यावेळेस इनिंग ब्रेक होईल फिल्डिंग करणाऱ्या टीमने लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आणि जी टीम पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करत होती त्यांनी आपले ओपनिंग प्लेयर लगेच पाठवायचे कारण जास्त अवधी आपल्याकडे नाहीये मित्रांनो. यापुढील मॅच 3 ओव्हरची असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. यंग फायटर्स टीम आपली ओपनिंग प्लेयर लवकरात लवकर पाठवायची आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावेंचं टार्गेट इथे सेट करण्यात येतोय. म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल कारण प्रत्येक मॅच तुम्हाला या ग्रुप मधून वरती नेऊ शकते. प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही वर्चस्व गाजवू शकता. तर एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. शॉट जर असतील तर 2 धावेंची पेनल्टी असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यंग फायटर्स टीमची दाखल होती मात्र फिल्डिंग लवकरात लवकर साकिनाका पॅकर्स संघाने लावून घ्यायची या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा अवधी मिळेल आणि 1 मिनिटामध्ये पहिल्या इनिंग मध्ये ज्या टीमने फिल्डिंग केली होती त्यांनी आपली ओपनिंग प्लेयर पाठवायची आहे आणि ज्यांनी बॅटिंग केली त्यांनी आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बघा ड्रेसिंग कंपल्सरी आहे. ट्रॅक पॅन्ट वरतीच तुम्हाला असणं गरजेचं आहे. बंधनकारक आहे. ट्रॅक टी शर्ट आणि जर हाफ पॅन्ट मध्ये कोणी खेळाडू आढळला तर 2 धावेंची पेनल्टी. मोबाईल कुठल्या खेळाडूच्या ट्रॅक मध्ये आढळला तर 2 रनांची पेनल्टी. त्या व्यतिरिक्त रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्यांच्या उल्लंघन केलं तर प्रत्येक रूल आणि रेग्युलेशन वर 2 रनांची पेनल्टी असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. साकिनाका पॅकर्स टीम लवकरात लवकर मॅच सुरू करा. खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय मित्रांनो. ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतो नाण्याच्या 2 बाजू. पहिला म्हणजे तुमचा परफॉर्मन्स, दुसरा म्हणजे तुमचा डिसिप्लिन. तुमच्याकडे परफॉर्मन्स असेल डिसिप्लिन नसेल तर काय होणार नाही आणि डिसिप्लिन असेल मात्र परफॉर्मन्स नसेल तरी देखील काय होऊ शकत नाही. त्यामुळे डिसिप्लिन आणि परफॉर्मन्स हे दोन्ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो. विनंती असेल थोडंसं सहकार्य करा मॅनेजमेंट कमिटीला. विनंती असेल लवकरात लवकर मॅच सुरू करायची. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील मोनू येत आहेत. स्ट्रायकर एंड वरती विपुल. नॉन स्ट्रायकर एंड वरती विकी आपल्याला पाहायला मिळतील. होतीये सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती होती. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या आणि 2 धावा
च्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू वेगवान होता, ज्यामध्ये डॉट बॉल येतोय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथे थोड्याशा प्रमाणामध्ये एरर पाहायला मिळत होता. फेकी जी मात्र फेसच्या माध्यमातून थोड्याशा प्रमाणामध्ये रॉकेट थ्रो झाला होता. अशा परिस्थितीमध्ये नॉन स्ट्रायकर एंडवरती गोलंदाज होता, त्याच्या माध्यमातून कलेक्शन करता आलं नाही. एक धावची मात्र कंप्लीट होतीये. इथे फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन. तर धावसंख्येची मात्र धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं, वारा पाहून पाठ फिरवणं गरजेचं, अंतरून पाहून पाय पसरणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे चेंडूच्या मारेटनुसार फटकेबाजी करा, कारण याच दरम्यान राजेशभाई डाकिनकर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अरुणजी गवळी डॅडी यांची अगदी विश्वासू आणि निकटवर्ती म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांना म्हटलं जातं हाक तुमची तर मदतीला साथ आमची, या समीकरणाला जागणारे आमचे राजेशभाई डाकिनकर साहेब यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच अनिशभाई विजयन साहेबांची देखील नुकताच उपस्थिती लाभली आहे या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने आणि संपूर्ण SBN क्रिकेट लीगच्या वतीने त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तसेच आदरणीय रोहितभाई शिंदे साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शिंदे साहेबांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच माननीय श्री आनंदजी आनेराव साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने साहेबांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. आदरणीय जयेशदादा निकम साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. माननीय जयेशदादा निकम साहेबांचं देखील आपण करूया SBN क्रिकेट लीगच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच भावेशदादा डाकिनकर साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. राजेशदादा डाकिनकर साहेबांचे छोटे चिरंजीव आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम. अनेक सारे मान्यवर मंडळी इथे उपस्थित झाली त्या सर आणि जर पाहायला गेलं तर कृष्णा भाऊ, परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो आणि लोखंड सोना बनतो. अगदी डाकिणकर साहेबांची उपस्थिती इथे लाभली आणि ही स्पर्धा देखील सुवर्णमय झाली. त्याबद्दल डाकिणकर साहेब असतील, त्यांचे संपूर्ण सहकारी असतील, यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊया मॅचच्या जिथेला, जिथे आपल्यासोबत जॉईंट होतील पुन्हा एकदा प्रथम चव्हाण सर. थँक्यू सो मच. 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मेहताब जो मात्र बॉलिंग मार्क वरती तयार पाहायला मिळतोय. ऑनगोईंग मॅच आजच्या दिवसामधील दुसरी आपण पाहू शकतो. मेहताब स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील विकपुल, नॉन स्ट्रायकर एंड वरती योगेश. गोलंदाज होतोय तयार. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, स्ट्रोक अफलातून, चेंडू सीमा पार, 6 धाव्यांसाठी येतोय. खणखणीत षटकार. आदरणीय थँक्यू सो मच. आदरणीय जय डाकेणकर साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जय साहेबांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम.
अनेक सारे मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आजचा शेवटचा दिवस याच्यासाठी केला होता असं की हा शेवटचा दिवस गोड व्हावा आणि अगदी शेवटचा दिवस गोड होईल, कारण अनेक सारे मान्यवर मंडळी इथे उपस्थित राहतील. त्याबद्दल सर्व मान्यवर मंडळींचं आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, बॅटची कडा लागते चेडूसाला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव झाली, कंप्लीट सिंगल धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे. 15 या आकड्यावरती समीकरण येऊन टेपला येणारे 12 चेंडू आणि 32 धावेंची गरज. म्हटलं जातं कि ही नहीं मिलती राही को मंजिल, एक दिल में जुनून सा जगाना पड़ता है. और मैंने पूछा चिड़ियों से कैसे बनता है घोंसला, बोली तिनका उठाना पड़ता है. प्रत्येक धावेला इथे महत्व द्यावं लागेल. ज्याप्रमाणे एक चिमणी एका तिनक्याला महत्व देते घरटा बनवण्यासाठी. इथे धावसंख्या मोठी आहे, चेस मोठा आहे, मात्र तुम्ही तो चेस केला तर तुमचं नाव देखील मोठं होईल, यात काही शंकाच नाहीये. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो डॉट बॉलची होत असताना पाहायला मिळेल. समाप्ती बॉलिंग मार्क वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो. यावेळेस डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. ज्याप्रमाणे सरदार रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्याप्रमाणे मॅच ही रंग बदल का येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. सिंगल धाव पाहायला मिळते टीमची. टोटल स्कोर कार्ड वरती 17 आकड्यावरती 8 चेंडू आणि 30 धावेंची गरज. 30 धावेंची गरज, 8 चेंडू शिल्लक. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचं होतं आणि बॉल सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे आपण पाहतोय शफल होऊन खेळायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल करण्यात आलं होतं, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. ओव्हर नंबर 3 कंप्लीट होती. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आता 4 जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू 28 धावेंची गरज. काहीतरी कर बाबा, आणि केली तर फक्त आणि फक्त तुझीच हवा, असे सगळे बॅटिंग करणारे टीमचे प्लेयर्स म्हणत असतील, मात्र इथे डॉट बॉल येतो. डॉट बॉलची समाप्ती, प्रत्येक डॉट बॉल आणि धगधग वाढत असेल. फिल्डिंग करत असताना जर पाहायला गेलं तर चांगल्या पोझिशन मध्ये आपण सध्याच्या स्थितीला पाहतोय, जो मात्र साकीनाका पॅकर्स संघ, तर दुसऱ्या बाजूला बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतो यंग फायटर संघ. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, मात्र मिस टाइम स्ट्रोक. एक धाव कंप्लीट. टीमची टोटल 21 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती येत. सध्याच्या स्थितीला 3 चेंडू 26 असं समीकरण पाहायला मिळतोय. नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं जातं, मात्र सध्याच्या स्थितीला मॅच पूर्ण प्रकारे आपण पाहू शकतो साकीनाका पॅकर्स या संघाच्या हातामध्ये आहे. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळतीये. इथे मोठा स्ट्रोक मारायचा